वर्कचा ब्लाऊज शिवताना तुम्हाला सुद्धा बऱ्याच अडचणी येत आहेत, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी. वर्कचा ब्लाऊज शिवताना बऱ्याचदा इकडे सिंगल दाब नसतो किंवा सिंगल दाब काय असतो हे बऱ्याच जणींना माहीत सुद्धा नसतं. सो मी आज तुम्हाला या वर्कच्या ब्लाऊजचा गळा जो आहे तो शिवताना काळजी घ्यायची कोणती आणि तो गळा डबल दाबून सुद्धा कसा शिवता येतो किंवा तो शिवावा कसा या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने एका दाबचा गॅप सोडून आपल्याला इथे सिंगल दाब न लावता डबल दाबनी हा गळा शिवून घ्यायचा आहे. म्हणजे सिंगल दाब लावल्यानंतर आपण जो कपडा घासून शिलाई मारतो ते न करता डबल दाबनी एक दाबचा गॅप म्हणजे पाव इंचाचा गॅप आपल्याला ठेवायचा आहे, ज्यामुळे अजिबात वर्कचे मणी असतात किंवा डिझाईन जे असते त्याला अजिबात धक्का लागत नाही आणि व्यवस्थित मणी वगैरे न फुटता, धागा न तुटता या पद्धतीने प्रॉपर असा आपल्याला गळ्याला टीप मारता येते. आता मी सरळ कपडा ठेवला होता, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवला होता आणि मार्किंग करून गळा आपला जितका लेंथी आहे किंवा लेंथ जेवढी गळ्याची आहे तेवढा मी इथे टीप मारून घेतलेले आहे. पाव इंच गॅप सोडून कटिंग करून घेतलेलं आहे आणि अगोदरच इथे डोरी मी अटॅच केली होती. आता ह्याच्यावरती दाब टीप मारत आहे. आता इथे झाली आहे गंमत काय बघा. एका साईडला मी डोरी अटॅच केलेली आहे, दुसऱ्या साईडला मात्र डोरी अटॅच करायची विसरून गेले. कारण अशी नाजूक कामं करताना बऱ्याच वेळेला आपण एखादी छोटीशी गोष्ट विसरू शकतो. मग या ठिकाणी मी काय केलं, 2-3 टाके उसवले शिलाईचे आणि परत त्याच्यामध्ये आपली डोरी आहे ती आतमध्ये इन्सर्ट केलेली आहे आणि डबल लॉक केलेला आहे. या पद्धतीने इथे सुद्धा आपली डोरी आतल्या साईडनी अंडरग्राऊंड अटॅच झालेली आहे आणि दाबटीप मारल्यानंतर आपल्याला पुन्हा हा गळा प्रॉपर पलटी करून घ्यायचा आहे. गळा पलटी करताना किंवा गळा शिवताना इथे पिन्स लावणं अजिबात विसरायचं नाही, कारण डिझाईन इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी आपल्या टाचणी पिना आहेत, मोती पिना आहेत, त्या आपल्याला नेहमी सोबत ठेवायच्या आहेत शिलाई काम करताना. त्याहून इतकं सुंदर आणि इतकं नाजूक काम जर असेल तर ते परफेक्शनमध्ये येण्यासाठी त्याला लागेल ती काळजी घेणं आपलं काम आहे. सो इथे बघा डोरीसुद्धा आतल्या बाजूला अंडरग्राऊंड न दिसणारी इनविजिबल तयार झाली. सोबत तुमचा ब्लाऊजचा नेक आहे तो सुद्धा परफेक्टली तयार झालेला आहे. कुठेही डिझाईनला धक्का लागलेला नाही, कुठेही त्याचा मोती वगैरे निघालेला नाही. याच पद्धतीने स्लीव्जला किंवा पुढच्या गळ्याला सुद्धा हीच पद्धत वापरून तुम्ही शिवायची आहे आणि ब्लाऊज शिवल्यानंतर अतिशय सुंदर दिसतोय, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर पद्धतीने डबल दाबणे सुद्धा तुम्ही आरी वर्कचा ब्लाऊजचा गळा तयार करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. पुन्हा भेटू. बाय.